मधील एक नामवंत टीम नाणिवली टीम अगदी यांचं या पंचकृषीमध्ये देखील चांगलं नाव अगदी गाजलंय. या टीमने अगदी वाघाचीवाडी या टीमला पराभूत केला. आपण वाघाचीवाडी टीमचा विचार केला तर टेनिस बॉलचा वर्ल्ड कप, टेनिस बॉल क्रिकेटचा वर्ल्ड कप, स्वर्गीय रतन बुवा ट्रॉफी, या ट्रॉफी मध्ये सिलेक्टेड टीम असतात आणि या सिलेक्टेड टीम मध्ये वाघाचीवाडी टीमचा अगदी तिथे मात्र सिलेक्शन झालं होतं आणि अगदी खेळ देखील सुद्धा चांगला पाहायला मिळाला होता. परंतु इथे मात्र पराभूत व्हावं लागलं. आपण पाहतोय 12 वाजल्यानंतर 19 फेब्रुवारी मी डीजे मास्टरला विनंती करेल की छत्रपती शिवाजी महाराजांचे संगीत अगदी ऐकवायचेत. आणि मॅच मध्ये आपण पाहतोय मैदानामध्ये ऑन होती. आपण एक बाजूला पाहिलं तर कलोते मोकोशी आणि यांच्या विपक्षामध्ये मोठे भिंगार, या दोन टीमची मॅच आपण या मैदानामध्ये पाहतोय. स्थापनी हिंदवी स्वराज्य आपुले, शौर्याने लिहिली इतिहास गाथा, असा हा जाणता राजा माझा, तयाच्या चरणी झुकवितो माता, तयाच्या चरणी झुकवितो माता, छत्रपती शिवाजी महाराज की जय बोलून या मॅचला मी सुरुवात करतो समालोचन करण्यासाठी. पहिला बॉल मोठे भिंगारकडून गोलंदाज, सुरेख वेग या बॉल वरती, अगदी चांगला बॉल होता, निघून गेला, यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसावलाय. सुरुवात चांगली केली गोलंदाज आपण पाहतोय. धीरज गोलंदाज मार्क वरती, सांघिक पहिलं पिवनचं मॅनेंट्री पॉवर प्लेचं षटक. पहिला बॉल अगदी वेगात निघून गेलाय, डॉट बॉलची सांगता आली आहे. सलामीची जोडी पाहतोय आपण लक्ष्मण उमेश, सुरेख फटका, दुसरा बॉलला लॉफ्ट केलाय, मिस टायमिंग स्ट्रोक जरूर पाहायला मिळतोय, झेल पकडलाय, पहिल्या गड्याचं पतन, विकेट येते, फलंदाज बॅक टू द पविलियन लक्ष्मण. तर आपण पाहतोय या जनतेच्या राजाला मानाचा मुजरा, अगदी मुठभर मावळे घेऊन ज्यांनी स्वराज्य स्थापन केलं असे आपण पाहिलं तर जिजाऊ मा साहेबांचं लेकरू शोभा माझा, आणि अगदी स्वराज्य निर्माण केलं. आणि आता मात्र या मैदानामध्ये आपण मॅच पाहतोय. एक बाजूला मोठे भिंगार तर एक बाजूला कलोते मोकाशी, ही लढत आपण पाहतोय. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉल वरती अगदी विकेटचं पतन, चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. तिसरा बॉल अगदी गतीवरती स्वार केलाय. आपण पाहतोय विजय सावंतच्या प्रत्येक षटकारावरती 500 रुपयाचं बक्षीस. वन बाउन्स आपण बॉल पाहतोय, सुरेख बॉल, इथे मात्र अगदी सन्मान दिला या बॉलला. सिंगल रन्स येते, श्री गणेश केला जातोय. आपण पाहतोय 1 रन्स धावफलकावरती लागली आहे. कलोते मोकाशी बॅटिंग करत असताना आपण पाहतोय चांगली गोलंदाजी, मोठे भिंगारकडून गोलंदाज मार्क वरती आहे. धीरज एक आयकॉन खेळाडू आपण पाहतोय गोलंदाजी करताना, वेग अगदी आपण पाहिलं तर सुरेख गोलंदाजी या बॉलर कडून आपल्याला पाहायला मिळते. बॅटर बॅट उचलेस पर्यंत बॉल अगदी निघून जातोय, अगदी एवढा वेग आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर गोलंदाजी, नेक्स्ट बॉल, सुरेख बॉल टाकलाय, हा देखील डॉट बॉलची सांगता येते. अगदी सुंदर म्हणावं लागेल तेवढं कमीच आहे या गोलंदाजासाठी. पडल्यानंतर अगदी वेग घेतला जातोय. फलंदाज बॅट आणि फळीचा संपर्क होत नाहीये, डॉट बॉलची सांगता येते. धावसंख्या 1 या अंकावरती इथे मात्र स्थिरावली जाते. हो हो, यॉर्कर बॉल, सुंदर, इथे मात्र अगदी चांगला बॉल टाकला होता, तिथे मात्र थोडस क्षेत्ररक्षक चुकी करतोय आणि या बॉल वरती अगदी सिंगल रन्स आपल्याला पाहायला मिळतीये. प्रेक्षक कमाल कॅच साठी
1,000 रुपयाचं बक्षीस आपण पाहतोय. फक्त प्रेक्षकांसाठी आहे, कोणत्याही खेळाडूसाठी नाहीये. टीमची टी शर्ट असेल तरी त्या खेळाडूला इथे मात्र बक्षीस मिळणार नाहीये. प्रेक्षकांसाठी ही कॅच आहे. अगदी पाहू शकाल कारण शेवटच्या क्षणापर्यंत प्रेक्षक वर्ग थांबला पाहिजे. हे देखील आयोजकांचं आणि मान्यवरांचं अगदी आपण पाहतोय. या मॅच मध्ये प्रेक्षक कमाल कॅचसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस आहे. प्रेक्षक वर्ग थांबला पाहिजे शेवटच्या क्षणापर्यंत, कारण की शृंखला ही अगदी आपण पाहिलं तर आनंद देणारी शृंखला पाहतोय आपण या मैदानामध्ये. नाईट रजनी शृंखला आपण पाहतोय. प्रत्येक विजय सावंतच्या प्रत्येक षटकारासाठी सुमित पवार याच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आलंय. गोलंदाज मार्कवरती गोलंदाज दुसरं षटक प्रगती पथावरती आपण पाहतोय. मोठ्या भिंगारकडून आदिनाथ पहिला बॉल फुल टॉस बॉल होता. काय घडतंय, धोक्याची घंटा होणार का नाही. एक रन सेतीय सिंगलने सुरुवात केली जाते आदिनाथच्या गोलंदाजीवरती. फुल टॉस बॉल होता, अगदी वेगवान बॉल होता, परंतु त्या बॉलवरती अगदी पुरेपूर फायदा उठवता आला नाही. सिंगल रन येते. सिंगल रनच्या बरोबरीने धावसंख्या पाहतोय तर दुसरं षटक प्रगती पथावरती आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती 3 या अंकावरती. चांगल्या टीम्स आजच्या या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पहिला दिवस सुरेख बॉल, हा देखील फुल टॉस होता. चांगला अगदी सन्मान दिला या बॉलला आणि या बॉलवरती देखील सिंगल रन्स येते. सिंगल रन्स पाहायला मिळतात. अगदी समोरची टीम पाहिली तर मोठे भिंगार टीम समोर धावा जमवाव्या लागतील. चांगली टीम आपण पाहतोय. कलोती मोकोशी टीम देखील अगदी चांगलं नाव या टीमने. आपल्या टीमचा बोलबाला देखील या आदिवासी टीम मध्ये देखील त्यांचं नाव वर्चस्व आहे. सुरेख बॉल अगदी लॉफ्ट केला, क्षेत्ररक्षक येतोय, पंबल होतोय आणि हा बॉल सुंदर फिल्डिंग, परंतु इथे मात्र बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. या इनिंग मधील पाहतोय पहिला चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. आता मात्र पहिला चौकार आले. चौकारच्या सायने धावसंख्या जाऊन पोहोचली 8 या अंकावरती. डावखोरे आताचा गोलंदाज आपण पाहतोय आदिनाथ. मोठे बिंकरकडून दुसरं षटक प्रगती पथावरती. इथे मात्र बॉल स्लॉट मध्ये आलाय, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक तिथे मात्र तत्पर होता. झेल पकडलाय. फलंदाज दुसरा बॅक मोकाशी टीम कडून 4थ्या क्रमांकावरती फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय हेमंत. गोलंदाज तयार. नेक्स्ट बॉल. हो या बॉल वरती अगदी फुलटॉस बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॉल अगदी गली रिझन मध्ये निघून चाललं. क्षेत्ररक्षक मागे मात्र बॉल मागे आहे. अगदी बॉलची पकड करण्यासाठी मात्र पाहतोय आणि या बॉल्स वरती अगदी पंचांनी रिव्ह्यू घेतलाय. अंपायर्स रिव्ह्यू आपण पाहतोय नो बॉल साठी. ठेव मी दार लक्ष नाही इकडे थांब जरा. नो बॉल
नो बॉलची इथे मात्र नो बॉल आपण पाहतोय. थर्ड अंपायर्सकडे अगदी तिसऱ्या पंचांकडे अगदी इथे मात्र अपील केली होती ऑफिशियल पंचांनी आणि दोन नाही दोन काढले. आपण पाहतो या बॉल्स वरती अगदी 2+1 3 रन्स आलेत या बॉल वरती. फ्री हिट सुरेख अगदी चांगली कामगिरी पाहायला मिळाली. नो बॉल आला, फ्री हिट होती, परंतु तिथे मात्र या बॉल वरती सिंगल रन्स. वाघाची वाडी टीमचा आयकॉन खेळाडू आपण संबोधला जातो अविनाश वाघ. आपण यायचे मंचावरती. आपल्याला आयोजक बोलवतात, यायचे प्लीज. कलोते मोकाशी बॅटिंग करत असताना आपण पाहतोय. त्याचबरोबर मोठे बिंगार ही लढत आपण मैदानामध्ये पाहतोय. दुसरे ओव्हर गोलंदाज मार्क वरती डाव्या हाताचा गोलंदाज आदिनाथ. अगदी हा देखील बॉल इथे मात्र डॉट बॉलची सांगता येते. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचतीये ती मात्र 12 या अंकावरती. चांगली पकड केली फलंदाजांवरती. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळतीये. अगदी एक चौकार आला या 2 ओव्हर्स मध्ये आपण पाहतोय. अविनाश वाघ या खेळाडूचा देखील या शृंखलेमध्ये सन्मान केला जाईल. आयोजक आपण पाहतो, आयोजक कमिटी चांगलं आयोजन पाहतोय. अगदी चांगल्या खेळाडूचा सन्मान हे देखील कोणत्याही सन्मानापेक्षा कमी नाहीये. अगदी आपण पाहतोय नितीन शेठ पारधी. आपण या खेळाडूचा सन्मान करायचं अगदी अपयशी ठरला. अविनाश वाघ या खेळाडूचा सन्मान करायचा. नितीन शेठ पारधी युवा उद्योजक ताडवाडी, आपण यांचा सन्मान करायचा. अगदी एक चांगला खेळाडू, चांगल्या दर्जाचा खेळ या खेळाडूच्या माध्यमातून आपण पाहिला. आयोजकांनी जो निर्णय दिला त्या निर्णयाला अगदी ठामपणे अगदी आपण पाहिलं तर सामोरे गेला हा खेळाडू. सुरेख बॉल आपण मैदानामध्ये मॅच पाहतोय. अगदी विजय सावंत साठी प्रत्येक षटकारासाठी आता मात्र पारितोषिक वाढलंय. 1000 रुपयाचं तब्बल पारितोषिक आपण पाहतोय. एक चांगला खेळाडू वाघाची वाडी टीम कडून अगदी खेळत असताना आणि क्रिकेट काय असतं हे मात्र या खेळाडूने दाखवलंय. अगदी छोट्या खेळापासून तर ते मात्र टेनिस क्रिकेटचा वर्ल्ड कप इथपर्यंत आपल्या टीमला नेऊन पोहोचवण्याचं काम जरूर या खेळाडूने केलंय. आणि या खेळाडूचा सन्मान या मुख्य मंचावरती करताना आपण पाहिलं तर आयोजक कमिटी जय सोंडाई माता क्रिकेट संघ पोखरवाडी आणि त्याचबरोबर आपण पाहिलं तर रायगड प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणून ज्याचा सन्मान झाला होता. अगदी चांगलं क्षेत्ररक्षण चित्ता म्हटला जातो या खेळाडूला आणि त्या खेळाडूचा देखील इथे सन्मान आपण पाहतोय. अजय भस्मा, आपण यायचंय. आपला देखील सन्मान या मुख्य मंचावरती केला जाईल. हा देखील आपण पाहिलं तर माथेरानच्या टीम मधून अगदी आपल्या टीमला चांगला दर्जा दिलाय. आपल्या टीमसाठी या खेळाडूचा देखील सन्मान या अगदी आयोजकांकडून केला जाईल. मुख्य आयोजक गणेश शेठ खडके सन्मान करतील. मायेची उबदार शाल आणि आपण पाहतोय यांचा सन्मान. मुख्य आयोजक गणेशजी खडके चांगला खेळाडू आहे. अगदी चित्त्याच्या चपळाईने क्षेत्ररक्षण आणि रायगड प्रीमियर लीग मध्ये याचं सिलेक्शन केलं जातं. अगदी आपण पाहिलं तर बोली लावली जाते या खेळाडूला आणि अगदी कॅच काय पकडली होती या खेळाडूने. सुपर डुपर कॅच पकडली होती आणि याचा सन्मान आपण पाहतोय. याची देखील नेक्स्ट मॅच असेल या मैदानावरती. माथेरान टीम कडून हा चांगला खेळाडू, चांगल्या दर्जाचा खेळ आपल्याला पाहायला मिळतो. मैदानामध्ये मॅच ऑन आहे. कलोते मोकाशी विपक्ष मोठे बिंगार आपण पाहतोय. स्कोअर बोर्ड वरती धावा जाऊन पोहोचल्या. त्या मात्र 15 या अंकावरती तिसरा षटक प्रगतीपथावरती. 4 बॉलचा खेळ संपलाय. 3 रन्स सिंगलच्या स्वरूपामध्ये आणि 4थ्या बॉलवरती फलंदाज बॅक टू द पवेलियन. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. गोलंदाज मार्क वरती वैभव गोलंदाजी करत असताना मोठे बिंगार, एक मोठं नामवंत टीम आपल्याला पाहायला मिळते. सुरेख फटका
आणि या बॉलवरती सिंगल रन जरूर घेतली जाते आणि या रन्स वरती अगदी थांबावं लागेल. नेक्स्ट मॅच आपण पाहतोय रानसई आणि यांच्या विपक्षामध्ये सचिन 11 माथेरान. कार्तिक 11 रानसई आणि यांच्या विपक्षामध्ये आपण पाहतोय सचिन 11 माथेरान. फर्स्ट इनिंग संपल्यानंतर आपण त्वरित टॉस का बॉस मध्ये नाणेफेकी करण्यासाठी यायचं आपण पाहतोय. सुरेख बॉल वेगात टाकलाय, अगदी स्लॉट मध्ये बॉल होता परंतु प्लॉट पर्यंत पोहोचू शकला नाहीये. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आणि तिथे मात्र झेल टिपला जातोय. फलंदाज बॅक टू द पवेलियन. डीजे मास्टर अगदी आपण चांगली संगीत आम्हाला ऐकवताय आणि हे संगीत ऐकल्यानंतर आम्हाला देखील ऊर्जा येते कॉमेंट्री करण्यासाठी. अगदी आपण चांगलं संगीत ऐकलं. शिवनेवरती शुभ जन्मला अगदी 19 फेब्रुवारी रोजी अगदी महाराष्ट्र नाही तर जगासाठी अगदी ज्यांचा जन्म झाला अगदी आपण पाहिलं तर जिजाऊ माँसाहेब यांचा पुत्र छत्रपती शिवाजी महाराज ना मानाचा मुजरा. खरं तेवढे कमी कौतुक अगदी आपण पाहतोय. नेक्स्ट बॉलर पहिलाच बॉल अगदी आपण पाहिलं तर गोलंदाज मार्क वरती गोलंदाज विकास. अगदी सुरेख बॉल, वेगवान गोलंदाजी वेगावरती स्वार अगदी पाहायला मिळतोय. बॉल अगदी निघून चालला डॉट बॉल स्वरूपामध्ये. धावसंख्या स्थिरावली जातीये. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. अगदी हलकीशी प्लेसमेंट पाहायला मिळते. सिंगल रन्स येते. सिंगल रनच्या साहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचतीये 17 या अंकावरती. प्रथम बॅटिंग करत असताना कलोते मोकाशी टीम बॅटिंग करते आपण पाहतोय. अगदी फलंदाजांना जखडून ठेवण्याचं काम ते मात्र मोठे भिंगार टीमने या गोलंदाजांनी केलं. टॉस जिंकलाय, क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. सॉरी माफ करा, इथे मात्र टॉस जिंकला होता अगदी कलोते मोकाशी टीमने आणि बॅटिंग स्वीकारली. परंतु इथे मात्र निर्णय चुकीचा घेतला का तर मात्र आपण पाहायचंय. अगदी आपण पाहिलं तर जगदंब हे ब्रीद वाक्य आपण ऐकवलं. धन्यवाद. आपण पाहतोय माननीय श्री अजय शेठ ठोंबरे युवा उद्योजक डीजे कलोते आपण मुख्य मंचावरती यायचंय. मुख्य आयोजक आपण गणेश खडके आपल्याला आमंत्रित करतायत. नेक्स्ट बॉल, ओहो बॅटची लिडिंग एज. क्षेत्ररक्षक तिथे मात्र तत्पर. काय घडतंय, धोक्याची घंटा होणार का? थोडीशी अगदी फेकी चूक होती परंतु तिथे मात्र बॉल जेज करता आला नाही आणि या बॉल वरती अगदी सिंगल रन्स येते. सिंगल के बिना कुछ नहीं मिलेगा मेरे भाई. आणि शेवटचं षटक हाणावरचं षटक म्हटलं जातं परंतु या षटकामध्ये फलंदाजांवरती पकड केली जाते. पहिल्या षटकापासून अगदी पकड केली आहे. धावसंख्या आपण पाहतोय ती मात्र 18 या अंकावरती. फाईन लेग क्षेत्रामध्ये बॉलला इथे मात्र सजवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरलाय. डॉट बॉलची सांगता येते. गोलंदाज आपण पाहतोय तर विकास आपल्या टीम साठी अगदी चांगल्या पद्धतीचा विकास करताना पाहायला मिळतोय. वेग अगदी या गोलंदाजाकडे. ओहो इथे मात्र काय घडलंय, पुन्हा एकदा डॉट बॉल. 4 षटकांचा खेळ समाप्त झालाय. धावसंख्या 18 या अंकावरती. 19 धावांचं अगदी मापक आव्हान आपण पाहिलं तर मोठे बेंगार या टीम समोर अगदी मापक आव्हान. 24 बॉल मध्ये 18 धावा.
तोपर्यंत जाऊया आपण थोडस डीजे कडे. माथेरान आणि यांच्या विपक्षामध्ये कार्तिक 11 रानसाई दोन टीमचा कॅप्टन यायचं टॉस करण्यासाठी. आणि आपण पाहतोय इथे उपस्थित या मैदानामध्ये शृंखलेचा आनंद घेत असताना माननीय श्री अजय शेठ ठोंबरे युवा उद्योजक डीजे कलोते आपण यायचंय मंचावरती. मुख्य आयोजक गणेशजी खडके आपल्याला इथे मात्र या मंचावरती आमंत्रित करतात यायचंय. 24 बॉल 18 रन्स, 24 बॉल 18 रनचं मापक आव्हान ठेवलंय. आपण पाहतोय मागच्या मॅच मध्ये देखील 18 रनचं टार्गेट सेट केलं होतं वाघाचीवाडी टीमने आणि आता देखील एक छोटंसं आव्हान पाहायला मिळतोय. आणि आमच्या संवेद लाभलेत त्यांच्या गोड मुखातून अगदी या संपूर्ण शृंखलेची माहिती देखील आमच्या आजच्या या दिवसामध्ये आमचे मित्र विशाल वाघमारे देखील आजच्या दिवसात आम्हाला लाभलेत. आणि उद्या त्यांची मॅच असेल या मैदानामध्ये. भिलवले एकलव्य भिलवले टीम कडून बिलॉन करत असताना आपल्याला पाहायला मिळतात. अगदी चांगला खेळ या खेळाडूचा आपल्याला पाहायला मिळतो. अगदी ओपन असू द्या किंवा आदिवासी या पंचकृषी मधील एकलव्य भिलवले टीम खेळत असताना आपण पाहतोय मैदानामध्ये दोन बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. सलामीची जोडी मैदानामध्ये मोठे बिंगारकडून 19 धावांचं टार्गेट. अगदी 19 धावा, 24 बॉल 19 धावांचं टार्गेट आपण पाहतोय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे. मोठे बेंगार टीम कडून धीरज आणि अजय ही जोडी मैदानामध्ये दाखल झाली बॅटिंग करण्यासाठी. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज कलोते मोकाशी टीम कडून गोलंदाज मार्क वरती मार्गस्थ झालाय. पहिलं मॅनेटरी पॉवर प्लेचं षटक P1चं षटक आपण पाहतोय. अगदी विजय 19 धावा रोखायचे 24 बॉल मध्ये चांगला खेळ करावा लागेल. आपण पाहतोय लॉंग ऑफ लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अगदी सज्ज झालेत. पैवनच्या बाहेर पहिला बॉल सुरेख फटका सजवलाय. या बॉल वरती बॉल निघून चाललाय सीमा रेषा पलीकडे. वन बाउन्स टांगा पलटी येतोय. गोड ऑफ रार चौक बॉल वरती अगदी सुरुवात केली चौकाराने. हो हा सुरेख बॉल लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली येतोय. मिस टायमिंग स्ट्रोक. अगदी कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. चौकार आल्यानंतर अगदी दाखवून दिलंय एक तेरी तो एक मेरी. फलंदाज बॅक टू द पवेलियन. धीरज बाद होतोय.
खेळाडूंचं आणि प्रेक्षकांचं देखील अगदी मन जिंकलं जात आहे. अगदी आपण पाहिलं तर मोटू पतळू मधील पतळू आणि त्याचबरोबर डोरेमॉन ही जोडी अगदी सुसंगीत ज्या पद्धतीने गाजते त्या पद्धतीने त्यांचं डान्स आपल्याला या अगदी आयोजनामध्ये पाहायला मिळतात. नेक्स्ट मॅच कार्तिक 11 रानचे टीमचा कॅप्टन शेवटचा कॉल असेल आणि जो अगदी पहिला कॅप्टन या टॉस का बॉस मध्ये येईल त्यानंतर जो 5 मिनिटं देतील आणि त्यानंतर जो उशिरा येईल तर पॅनलाइज केलं जाईल. कार्तिक 11 टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. सचिन 11 माथेरान टीमचा कॅप्टन यायचं आहे प्लीज टॉस करण्यासाठी. टॉस करतील अगदी आपण पाहतो टॉस का बॉस मध्ये माननीय श्री कमळू शेठ पारदी उपसरपंच बोरगाव आपण टॉस करायचा आहे. 19 धावांचा पाठला करत असताना आपण पाहतोय मॅच ऑन आहे मैदानामध्ये. एक विकेटचं पतन गेलं धीरज पतन झालंय त्यानंतर धावसंख्या लागली आहे ती मात्र 7 या अंकावरती गोलंदाजी करतोय कळते मोकाशी टीमकडून विजय. मोठी विकेट गोल्डन विकेट घेतली आहे. 4 धावा आल्या त्यानंतर 3 रनांचा पण बॉल पाहिला. 7 धावा 10 फळकरती 1 विकेटचं पतन झालं. 19 रन्स टार्गेट. नेक्स्ट बॉल ओहो सुरेख अगदी यॉर्कर लेंथ पद्धतीचा आपल्याला बॉल पाहायला मिळाला. बीट केलाय फलंदाजाला चॉप करण्याचा प्रयत्न अगदी स्विच ऑफ करून टाकला या फलंदाजाला. डॉट चेंडूची सांगता येते. धावसंख्या अगदी 7 या अंकावरती स्थिरावली जाते. चांगली पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळतीये. विजय पुन्हा एकदा त्याच पद्धतीने बॉल टाकलाय अगदी प्रॉपर यॉर्कर. काय गोलंदाजी पाहायला मिळतीये. फलंदाजाला अगदी पकडून ठेवण्याचं काम जरूर हा गोलंदाज करतोय. बॅटच्या स्लॉट मध्ये बॉल पाहायला मिळत नाहीये. प्रॉपर यॉर्कर प्रॉपर लेंथ पाहायला मिळतीये आणि या बॉल वरती देखील डॉट पाहायला मिळाला. धावसंख्या स्थिरावली 7 या अंकावरती. हो हो काय गोलंदाजी पाहायला मिळतीये. 3 बॉल अगदी त्याच टप्प्यावरती त्याच लाईन वरती अगदी अचूक गोलंदाजी पाहायला मिळाली. या बॉलवरती सिंगल रन्स पाहायला मिळाली. सिंगल रनच्या बरोबरीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 8 या अंकावरती. एक षटकाचा खेळ संपला इथे मात्र आता येणारे 18 बॉल आणि 11 रन्स आपण पाहतोय. 18 बॉल 11 रन्स ची गरज आहे. अगदी चांगली गोलंदाजी केली विजयने. अशा पद्धतीने गोलंदाजी जर पाहायला मिळाली तर अगदी शेवटच्या बॉल पर्यंत मॅच जाण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल. नाणेफेकी जिंकली सचिन 11 माथेरान टीमने आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. निर्णय त्वरित कळवलाय. अगदी धन्यवाद सचिन 11 माथेरान टीम. अजय भस्मा एक आयकॉन खेळाडू अगदी रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील या खेळाडूचं वर्चस्व आपल्याला पाहायला मिळतं. हा खेळाडू आज या मैदानामध्ये सुरेख फटका पाहायला मिळाला. या बॉल वरती अगदी चॉप केला. बॉलला 2 क्षेत्ररक्षक मात्र बॉलच्या मागे परंतु बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी येतोय चौकार. चार धावेच्या साने धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 12 या अंकावरती. 19 धावेचं मापक आव्हान टार्गेट सेट केलं होतं. अगदी हा बॉल अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. इथे मात्र आपण पाहतोय चेंडू आणि फळीचा संपर्क होत नाही. फलंदाजाला बीट केलं जात आहे. डॉट चेंडूची सांगता आली आहे. चांगली गोलंदाजी चौकार आल्यानंतर अगदी डॉट बॉल पाहतोय आपण मैदानामध्ये. गोलंदाज मार्क वरती गोलंदाज लक्ष्मण गोलंदाजी करतोय. 2 बॉलचा खेळ समाप्त झाला. या बॉलिंग मध्ये पहिला बॉल वरती 4 धावा दुसरा बॉल डॉट. इथे मात्र एक टप्पा बॉल अगदी आपण पाहिलं ना तर गली क्रिकेट जसं खेळतो ना त्या पद्धतीने या बॉलला खेळून काढलाय आणि या बॉल्स वरती अगदी 3 रन्स जमवण्याचं काम. चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट सिलेक्शन अगदी पाहिलं ना तर आपण बॉक्स क्रिकेट ज्या पद्धतीने खेळतो त्या पद्धतीमध्ये शॉटला अगदी आपण पाहिलं तर मिड ऑन क्षेत्रामध्ये अगदी खेळून काढले. 3 रन्स जमवलेत या बॉल वरती. 3च्या साने धावसंख्या 15 या अंकावरती.
अगदी 4 रन्स अगदी विजयाच्या अगदी मागे आपण पाहतोय. इथे मात्र रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न केला, फटका फसलाय, डॉट बॉलची सांगता आली आहे आणि धावसंख्या स्थिरावली जाते. आपण पाहतोय 15 या अंकावरती. घरी जाऊन बनवून आणला असता तेवढ्या ह्याच्यात. उद्यापासून चहा. ओहो, खोलात बॉल टाकलाय अगदी हलक्या हाताने बॉलला इथे मात्र कट केला जातो आणि या बॉलवरती देखील अगदी ओव्हरथ्रो पाहायला मिळाला आणि 3 रन्स तर जरूर आपण पाहतोय आले आहेत आणि 3 रनच्या सहाय्याने धावसंख्या 18 या अंकावरती. 1 रन्स मात्र विजयासाठी अजून देखील गरजेची आहे. बॅटिंग करत असताना मोठे भिंगार टीमने अगदी गोलंदाजी सुरेख पाहायला मिळाली आणि धावांवरती रोखलं होतं. 18 या अंकावरती फलंदाजी करत असताना कळतोय मोकाशी टीमला आणि चांगली बॅटिंग सुद्धा पाहायला मिळाली. अगदी मोठे भिंगार एक नामवंत टीम आहे आणि आपल्या टीमचा दबदबा आपण पाहतोय. या रामा 11 पोखरवाडी आयोजित या टुर्नामेंट्स मध्ये अगदी हलक्या हाताने फटका सजवलाय. विजयी चौकार, 4 धावा. विजयी टीमचे हार्दिक हार्दिक अभिनंदन, पराभूत टीमचे कौतुक. नेक्स्ट मॅच सचिन 11 माथेरान यांच्या व्ही पक्षामध्ये कार्तिक 11 रांचई आपण पाहतोय. पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आपल्या भेटीला आणि मोठा सामना असेल.